नमस्कार, मी समर्थ शैलेश तेंडुलकर पत्कर ॲग्रोफार्ममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही तुम्हाला दर वेगवेगळ्या विषयी माहिती देतच असतो, पण आज आम्ही तुम्हाला देणार आहोत सुपारी विषयी माहिती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आबा, आपल्या आज आपण सगळ्यांना सुपारीची माहिती घेऊ ना. चला बघ. हा, तर सुपारी असते ना, ती लावायची कशी? लावायची म्हणजे सुपारीला पहिला आधी खड्डा घेताना 1.5 ते 2 फूट खड्डा घ्यायचा आणि 1.5 फूट सुद्धा बसायचा. आणि त्याच्यानंतर सुपारीचं जे अंतर आहे ना 2 झाडामधलं ते 10 फूट म्हणजे 3 मीटर तरी ठेवायचं. म्हणजे ठेवायचं म्हणजे पाहिजे, जर सुपारी फायदेशीर राहायला पाहिजे तर 3 मीटरचं अंतर ठेवलं पाहिजे. हे बघ, आपलं हे अंतर आहे ना 3 मीटरचं आहे. आणि पहिली सुपारी मोकळ्या जागेत लावायची झाली तर त्याला जरा सावली पाहिजे, म्हणून हे केळी बिळी लावायचे थोडे थोडे मध्ये, किंवा सुपारीच्या खड्ड्यात एक केळ लावली तर जास्ती चांगलं होत आहे सुपारी. एकाच खड्ड्यात दोन्ही झाडं घालायची. केळ 2-3 वर्ष हे होते काय मरून जाते आणि सुपारीला जागा भुसभुशीत मिळते, त्याच्यामुळे सुपारी अगदी दणक्यात वाढते. हे बघ आता कशी वाढली काय. हे बघ, आता केळी आपले जात आले आणि सुपारी आता चांगल्यापैकी झाली. अशी करायचं सुपारी. आणि सुपारीला ही पाणी व्यवस्था म्हटलं असतं ना तर हिला जेट पाहिजे. जेट, तोच प्रश्न होतो माझा. पाणी व्यवस्थापन कसं करतात? ह्याला जेट लावलेत बघ आपण. जेट आहे ना तो चांगल्यापैकी त्याला 27 लिटर पाणी देतो एका तासाला. आणि असं 2-3 दिवसांनी जशी जमीन असेल तसं पाणी दिलं तर खूप चांगलं. 2 दिवसांनी 3 दिवसांनी. आणि आपण ह्याच्यात सुपारीमध्ये जायफळ लावलं. सुपारी वर जाते आणि जायफळ खाली राहते, म्हणजे जायफळला थोडी सावळी पाहिजे ना, ते होऊ शकतं. केळी झाल्यानंतर जायफळ. त्याच्यावर ड्रॅगन फ्रूट पण होऊ शकतं. आपण आता नवीन लागवड केली ड्रॅगन फ्रूटची सुपारीवर. जायफळ, सुपारी, जायफळ, केळी असं मिक्स केलं. हा जेट आहे, हाफ जेट लावलाय. एका बाजूने 1 मीटर पाणी मागते. ही अशी सुपारीची आणि केळी मिक्स लावली. नवीनच बाग करायची आहे, म्हणजे बाग नाही आहे जुनी आणि नवीन करायची आहे. त्याच्यात केळी आणि सुपारी लावले तर अतिशय चांगलं आणि लवकर बाग तयार होते. आणि सुपारीला पहिल्यांदा सावली पाहिजे ती मिळते, नंतर काय सावलीची गरज नाही. हे बघ आता जेडे लागले. ही जात म्हणशील ना तर ही श्रीवर्धन जात आहे. श्रीवर्धन जरा लेट लागते आणि बाकीपेक्षा कमी लागते. आबा, ही कसली सुपारी? ही सुवर्णमंगल आहे बघ. तुला सांगितलं नाही, ही सुपारी 2.5 वर्षांनी लागते आणि तिला कमीत कमी 5-6 ते जास्तीत जास्त 10 पर्यंत सुट्ट्या येतात वर्षाला. आणि ही उत्पन्न सरासरी सगळ्यात जास्ती आहे. म्हणजे आमच्याकडे अनेक जाती आहे, त्याच्यामधली श्रीवर्धन ही, बाकी तुझी इंटरमंगल काय मंगल, नंतर सुवर्णमंगल, नंतर सतमंगल, विठ्ठलाचे 3 जाती आहेत आपल्याकडे. पण ही जी बघ, ह्याच्या शिफ्ट्या बघ किती आहेत ते. ही जी जात आहे सुवर्णमंगल ना, ती जास्तीत जास्त लागते आणि इथे सुरू होते खाली एकदम इथपर्यंत सुरू होते लागायला आणि सतत लागते. आणि उन्हाळ्यात जास्ती लागते, म्हणजे उन्हाळ्यात ह्याची बेडे जास्ती असते. आता काही सुपारी ना आमच्या ती बघ, ती विठ्ठला म्हणतात. छोटी लागते, ही छोटीच लागते खाली ती बघ, म्हणजे 6 इंचावर लागते जमिनीपासून ही सुपारी. पण हिचं उत्पन्न कमी आहे बाकीच्या ह्याच्यात.
फुलं निघतात केलास ना हे कमी आहे. आता हे बघ सुवर्णमंगलचं उत्पन्न जास्त आहे. सुवर्णमंगल आहे ह्याला महिन्याला एक शिफ्ट येणार. म्हणजे हे आता हिला 8-9 शिफ्टी येणार अगदी मे महिन्यापर्यंत. काय आता उन्हाळ्यात सुरू होते ते बघ नवीन 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 त्याच्या पुढचं आलंय ते बघ त्याच्या ह्याच्यात आहे. आणि ही सगळ्यात फायदेशीर जात आहे. आणि ह्याचा बेडा म्हटलास ना तर उन्हाळ्यात 5 रुपयाने एक कमीत कमी 5 रुपये मिळतात बेड्याला. आणि एक खोपळ आहे त्याच्याकडसून तू 10 शिफ्ट्या जर धरलास 300-350 बेडाचं एक शिफ्ट असते. आणि हे बघला आणि एक शिफ्ट 300-350चं नको 200चं जर धरलं तर 10 शिफ्ट्याचे झाले 2000 बेडे काय. आणि 5 रुपयाने जर झालं त्याला गुणलं तर एका सुपारीच्या झाडापासून 10,000 रुपये उत्पन्न येऊ शकते. 10,000? हां, पण ती अगदी व्यवस्थितच लावली पाहिजे, व्यवस्थितच पातळ अशी झालं पाहिजे झाड काय. आणि सरासरी माझं काय म्हणजे सरासरी 1,000 रुपये तुला जरी झाडाने दिले तरी भरपूर आहे. सगळ्या एखादं झाड समजा जास्ती असतं म्हणजे सगळी झाडं तशी करायची झाली तर तसं व्यवस्थित बी निवडलं पाहिजे, झाड निवडलं पाहिजे आणि लावलं. आपल्याकडे असे आहेत झाड. हे सगळं सुवर्ण सुपारीच्या लागवडीविषयी समर्थने आबांना अनेक प्रश्न विचारलेत. ते आम्ही पार्ट 2 मधून तुमच्या समोर आणूच आणि त्यातून तुमच्या प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला मिळून जातील. तुम्ही नवीन सुपारीची लागवडही करू शकता तुमच्या बागेमध्ये. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला आहे त्याबद्दल धन्यवाद. आवडला तर लाईक आणि शेअर करा, कमेंट करा अजून काही प्रश्न असतील तर. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पोतकर ॲग्रो फार्म या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.